तुम्हाला काढता आला नाही. ठीक आहे, तर मग तुम्हाला काढता आला तर पुढचे डिझाईन तुम्हाला दाखवतो. पेन्सिल घ्यायची, लाईन चेंज करायची. अशी डिझाईन करायची. ओके, डिझाईन काढून त्यामध्ये काय करायचं, कलर करायचे, वेगवेगळे कलर करायचे. हे सगळे असे वेगवेगळे कलर बनवून टाकायचे. क्लिअर? डिझाईन करायची, छोटी करून कंट्रोल ए किंवा डिझाईन सगळ्यांनी फिरवायची. कॉपी पेस्ट, कॉल्ड डायरेक्टली कॉपी पेस्ट. ओके, कंट्रोल ए करा, इथून काय करा, छोटी करून घ्या. कंट्रोल ए, कंट्रोल ए, कंट्रोल ए, कंट्रोल ए. तुम्ही जेवढं डिझाईन काढणार तेवढं वेगवेगळ्या याच्यामध्ये क्लिअर. ठीक आहे, इथे क्लिअर आहे. आता आपण एक मॅजिक डिझाईन शिकतो. इथे काय करायचं, 3 गोष्टी करायचं, 1 2 3. 1 म्हणजे काय, इथे ब्लॅक कलर घ्यायचा, सेकंड कलर पण ब्लॅकच घ्यायचा, आणि इथे 5 पॉईंट सेलेक्शन ऑलरेडी ठेवलं 3. हे मिनिमाइज करायचं. काय मिनिमाइज, त्यात राईट क्लिक, काय करायचं, पर्सनलाइज. पर्सनलवर इथे काय करायचं, स्क्रीन सेव्हर टाकायचं. ओके, तर स्क्रीन सेव्हर. ठीक आहे, स्क्रीन सेव्हर मधून चूज करायचा SD5. तुला क्लिअर, आणि प्रिव्ह्यूवर क्लिक करायचं. कुठे, प्रिव्ह्यू, हात माऊसचा सोडून द्यायचा. ठीक आहे, आणि इथे प्रिंट स्क्रीन दिसते का, हे बटन बघा तुम्ही, प्रिंट स्क्रीन. मग तुम्हाला जी डिझाईन चांगली वाटेल म्हणजे प्रिंट स्क्रीनवर क्लिक करायचं. तर ही डिझाईन चांगली वाटली, प्रिंट स्क्रीनवर कॉपी केली. प्रिंट स्क्रीन म्हणजे काय, तर कॉपी झालं. ठीक आहे, ही डिझाईन पाहिजे होती पण ती गेली. तर आलेले पेन पुन्हा ओपन करायचं, आणि इकडे कंट्रोल V. ओके, कंट्रोल V केल्यावर काय होतं की डिझाईन तुम्हाला येतं, पण आपला असं असं नको आहे. आता इथे काय करायचं आहे, ते ब्लॅक कलर पहिला टाकून द्यायचा, पुन्हा स्क्रीनवर करायचं, रिव्ह्यूवर क्लिक करायचं, आणि प्रिंट स्क्रीनवर बघायचा, बोट ठेवून द्यायचा. तुम्हाला जी डिझाईन चांगली वाटली ती सुट्टीसाठी एकदम दाबू नका, नुसतं दाबा फक्त. ती चांगली आली पाहिजे डिझाईन, मग अशी अशी आली पाहिजे, ते असं नको. डिझाईनची वेट करायचं. हेवी आली पाहिजे, हेवी म्हणजे असे लाईट्स. लाईट जास्त आले पाहिजे, कलर्स आले पाहिजे, लाईट्स. लाईट्स म्हणजे कशी, हे जाऊ अशी तुम्ही कुठली घेतली तर चांगलीच असणार. ठीक आहे, मी आता हीच घेत, कंट्रोल V. ही डिझाईन तुम्हाला ओके. ही झाल्यानंतर काय करणार आपण, ही डिझाईन कंट्रोल V केल्यानंतर ते लहान करून घे, तिथून लगेच छोटी करून घे. किती छोटी करायची तुम्हाला अंदाज येईल, किती छोटी केली. ठीक आहे, आता ही एक डिझाईन, हे एक डिझाईन बसून
क्लिअर? इथून काय केलं मी अशी पण डिझाईन करू शकतो, तुम्हाला दाखवली तशी दाखवली. ओके, किंवा रोटेट क्लिप ओझरटन लावली, पुन्हा हे सिमेंट केलं इकडे, इथून पुन्हा खाली घेतली, इथून वर्टिकल केला होता. काय केलं? वर्टिकल केलं बघा. क्लिअर? हा डिझाईनचं पुन्हा आता इथून समजा तुम्हाला कसं पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. जेवढे कलर तुम्ही इथून कलर घेणार, जेवढे हे कलर तुम्हाला रेड, येल्लो, ग्रीन असे कलर्स त्याच्यामध्ये येतात. आता ग्रीन आलं, ठीक आहे, डिझाईन ठीक आहे. एक डिझाईन घेतली मी, तुम्ही कंट्रोल ठीक आहे, ही एक डिझाईन आलेली आहे. ही डिझाईन जी आहे ती मी कंट्रोल सी करून कॉपी करून ठेवली. सेम प्रोसेस प्रत्येक वेळेला तेच करायचं आहे. असं पण डिझाईन बनवून तुम्हाला चांगली कुठली वाटते ते बघा. तर ठीक आहे, आता हे डिझाईन बघा किती होतं. 1 2 3 4. तुम्हाला चांगली कुठली वाटते त्या त्या पद्धतीने बघायचं. आता ही जी आहे आपण इथे ठेवू आणि इथे हिला डबल कॉपी करून घेऊ. तर हिला आपल्याला काय करायचं आहे का अजून असं करायचं असेल तर इथून रोटेटमधून 90 हे किंवा हे राईट किंवा लेफ्ट, ठीक आहे, इथून कॉपी करून आपण तुम्हाला प्रॉपर रेडियम कटिंग जी असते डिझाईन ती तुम्हाला इकडे रेडी होईल. हे रेडियमचे कलर्स कसे असतात त्या पद्धतीने छोटा कलर छोटं करू शकतो, मोठं कलर करू शकतो. जाड करायचं असलं थोडं थोडं मूव करायचं. आता हे सगळं डिझाईन काढून ही डिझाईन सगळं ठीक आहे. कंट्रोल क्लिक, जे आपण बनवलं कंट्रोल ए केलं इकडे कमी करतो. कंट्रोल ए करून मी काय केलं तो छोटा करून घेतो. कंट्रोल ए कंट्रोल ए आणि ड्रॅग अँड ड्रॉप आपण सरकवतो त्याला कंट्रोल ए ड्रॅग अँड ड्रॉप. आता एवढं छोटं केल्यानंतर कंट्रोल ए केलं अजून मी आणि अजून मी त्याला छोटं केलं. त्याला म्हणतात टेक्स्चर पेंटिंग. टेक्स्चर व्हिज्युअल ओरिजिनल टेक्स्चर टेक्स्चर पुढं कंट्रोल हे केलं आपण इकडे आणि अजून त्याला लहान केलं होतं. तुम्ही हे जे टेक्स्चर जे आहे त्या त्या वेळेला तुम्हाला हे छोटं बनवलं काय असतं तर आपण आपल्याला डिझाईन कुठली काढावी अशी डिझाईन आणि त्याचं आपण या पद्धतीने ही डिझाईन काढल्यानंतर तुम्हाला वॉलपेपर ठेवायचं तर तुम्ही वॉलपेपर ठेवू शकता. ठीक आहे,
तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही फिरू शकता. त्याच्यानंतर इथून फ्रीज सिलेक्शन करून मी अपार्टमेंट आता समोर नाव आहे टेस्ट काढायचं असेल आपण या पद्धतीने असतो. तुम्हाला नेमकं हे डिझाईन तुम्हाला हे इथपर्यंत आठ बोलू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये शेवटची मॅजिक आहे. आता शिफ्ट बटन दाबलं मी जर शिफ्ट बटन दाबलं आणि ह्याला फिरवलं मिळतं. शिफ्ट बटन आहे त्याला सॉलिड टेक्स्चर त्याला फिरव. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे डिझाईन एका पद्धतीने करू शकता. शिफ्टने काय होतं शिफ्टने काय होतं डायरेक्टली तो सॉलिड तयार होतो. 3D शिफ्टने काय होतं तो 3D शेप तयार होतो. कंट्रोलने काय होतं सिंगल कॉपी पेस्ट होतं. क्लिअर एवढं. हां डाऊट काय तुम्हाला ह्या ज्या डिझाईन्स आहेत त्या व्हिडिओमधून घेऊन तुम्हाला प्रिंट स्क्रीन करायचे आहे. कुठले पण डिझाईन तुम्हाला जे योग्य वाटेल प्रिंट स्क्रीन करायची आणि ती तिथे पेट ओपन करून पेस्ट करायची. कुठली पण डिझाईन झालं कुठे कलर्स आले पाहिजे. ही डिझाईन घेतली पेट ओपन करा कंट्रोल कुठली पण डिझाईन घेतली तरी पण ती तुम्हाला रोटेट जेव्हा करतात तुम्ही तेव्हा ती डिझाईन चांगली होती. आता ही डिझाईन बनली तुम्ही पुन्हा नंतर काहीतरी लिहिलं येतो तर लिहिण्यासाठी आपण ते वापरतो. बरोबर. इथून हा म्हणजे इथून सरकवलं तर काय होईल. व्हाईट येईल येल्लो आहे मागे इकडे येल्लो आहे बघा. मग तुम्हाला फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड हे लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला ब्लॅकच ठेवायचं आहे असा आणि मग तुम्हाला फायनली सपोर्ट आहे. म्हणजे फोरग्राऊंड आणि बॅकग्राऊंड हा एक गोष्ट लक्षात ठेवा. आता हे जर तुम्ही घेतलं स्टार जर घेतला असाल आणि तिथे तुम्ही शिफ्टने सरकवला तर तो बघत असाल तुम्हाला 3D शेप लगेचच तयार होईल इमिजिएट शिफ्ट. क्लिअर एवढं ठीक आहे. परफेक्ट बघा सगळ्यांनी.